योजनार्थ अकृषिक वापरासाठी प्रदान करते वेळी त्या जमिनीचं मूल्यांकन निश्चित करताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबद्दल काही वर्षापासून राज्य सरकारकडे विचार सुरू होता। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट लावण्याचा जो कायदा आहे त्याच्या 1971 अन्वये शासनाने विहित केलेल्या धोरणानुसार जमिनी वेळोवेळी विविध संस्थांना व विविध व्यक्तींना विविध प्रयोजनासाठी अकृषिक वापरासाठी प्रदान करण्यात येतात। अनेक पर्पजसाठी आपण बऱ्याच ठिकाणी त्यांना परवानगी देत असतो आणि हे देत असताना शासकीय जमिनीचे मूल्य दर जे आहे ते सर्वसाधारणपणे कृषी कारणासाठी आणि अकृषिक कारणासाठी वेगवेगळे ठरवले जातात। दर त्याच्यामध्ये जे आहेत तर त्या ठिकाणी वार्षिक बाजार मूल्य दर ते तक्त्यात आपण नमूद करत असतो की अकृषिकसाठी एवढे आणि कृषकसाठी एवढे, येण्यासाठी एवढे। या प्रदान केलेल्या शासकीय जमिनीच्या संदर्भामध्ये अकृषिक वापर होत असताना देखील अनेकदा वार्षिक बाजार मूल्य दर तक्त्यातील जमिनीच्या हस्तांतरण समयी संभाव्य अकृषिक मूल्यांकन विचारात घेतले जात नाही। एखाद्या वेळेस आम्ही कृषक मूल्य देतो पण तो पुढच्या कालखंडामध्ये DP प्लॅनमधली असेल, RP प्लॅनमधली ती जमीन असते तर तीच जमीन पुढे येणे होणार आहे, तर येणे होत असताना त्याचं मूल्य वाढलेलं असतं किंवा वाढीव मूल्य आपण गृहीत धरतो पण तो त्याचा कधी कधी विचारात घेतला जात नाही आणि त्यामुळे महसुलाची हानी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर होत असते। शासकीय जमीन कोणत्याही संस्था व व्यक्तीकडे अकृषिक प्रयोजनार्थ हस्तांतरण करण्याची परवानगी देत असताना जमीन मूल्यांकन प्रचलित कृषक दराने करावे यासाठी संभाव्य अकृषिक वापराचा विचार करता अकृषिक दराने करावे यावर स्पष्ट सूचना प्रचलित नियमात व धोरणात नाही। कोणते दर लावावे, कशा रीतीने पद्धती असावी याबद्दल स्पष्ट सूचना त्याच्यामध्ये नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा कन्फ्युज परिस्थिती अशी असाय की जो मूल्यांकन अधिकारी आहे तर हा मूल्यांकन अधिकारी त्याच्या जमिनीचे जास्त लावायचा आणि शेजारचाच त्याच्यासाठी एकदम कमी लावायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कमी अधिक मूल्यांकन त्या जमिनीचं लागत नाही। आता शासकीय जमिनीचे विविध अकृषिक प्रयोजनासाठी हस्तांतरण करताना जमिनीचे मूल्यांकन अथवा संभाव्य बिनशेती वापर म्हणजे जी जमीन घेतलेली आहे ती बिनशेती वापरासाठी येईल हे DP प्लॅनमधून RP प्लॅनमधून नमूद केलेलं असतं कारण त्याकडे झोन आपण टाकलेलं असतं, ग्रीन झोन वगैरे वगैरे असेल आणि त्या आधारे निश्चित करण्याबाबत निश्चित असे धोरण नसल्यामुळे त्यात सुसूत्रता राहत नाही। आता शासकीय जमिनी विविध अकृषिक प्रयोजनासाठी प्रदान करण्यासाठी हस्तांतरण करताना आकाराच्या मूल्यांकनाबाबत अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत खाली सविस्तर सूचना त्या संदर्भामध्ये देण्याचा आज मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये नागरी क्षेत्राच्या वार्षिक बाजार मूल्य दर तक्त्यामध्ये नमूद केलेल्या जमिनीचे दर हे विकास आराखड्याचे नियोजित रहिवास आराखड्याप्रमाणे वाणिज्यिक किंवा औद्योगिक इत्यादी अकृषिक वापर विचारात घेऊन अशा जमिनीसाठी तसेच शेती ना विकास विभागातील जमिनीसाठी नो डेव्हलपमेंट झोनमधल्या जमिनीच्या विकासासाठी वेगवेगळे दर ठरवले असतात। नागरी क्षेत्राकरता वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये बिगर शेतीची संभाव्यता लक्षात घेऊन जळा जमिनीकरता वेगळे दर नमूद करण्यात येत नाही। त्यामुळे जेथे विकास आराखडा मंजूर आहे तेथे वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये ज्या मूल्य विभागात शासकीय जमीन समाविष्ट आहे त्या मूल्य विभागातील दर विचारात घेण्यात येऊन अशा जमिनीचे मूल्यांकन करण्यात यावे। म्हणजे ज्या ठिकाणी शासकीय दर आपण नोटीस आपल्या गावात डिक्लेअर केलेले आहे अशा ठिकाणी ते आता त्या दराने लावण्यात यावे। नागरी क्षेत्राच्या प्रभाग क्षेत्रामध्ये अंतर्गत नागरी क्षेत्राच्या प्रभाग क्षेत्रामध्ये प्रादेशिक योजना मंजूर असल्यास त्या ठिकाणी रहिवास, वाणिज्य, औद्योगिक इत्यादी अकृषिक भूवापरासाठी प्रादेशिक योजना मंजूर नसल्यास विकासाची संभाव्यता विचारात घेऊन संभाव्य बिनशेतीचे दर व प्रत्यक्ष बिनशेती असल्यास
बिनशेतीचे दर वार्षिक बाजार मूल्य तक्त्यात नमूद असतात. त्यामुळे अशा प्रभाव क्षेत्रामध्ये सदर जमीन कोणत्या मूल्य विभागात येते त्या मूल्य विभागासाठी अथवा लगतच्या विभागासाठी संभाव्य बिनशेतीचा दर विचारात घेण्यात येऊन अशा जमिनीचे मूल्यांकन करण्यात यावे असा एक निर्णय याच्यामध्ये घेण्यात आला. ग्रामीण क्षेत्रामध्ये जर ग्रामीण क्षेत्रामध्ये एखादी जमीन आपण यासाठी देत असू तर ग्रामीण क्षेत्रामध्ये सर्विस्तर मूल्य विभाग नसतात. तिथं काही आपण ज्याला म्हणतो आपलं रिझर्वेशन्स त्या ठिकाणी ठेवलेले नसतात. ते DP किंवा RP प्लॅनमध्येच आपल्याला दिसत असतात. तर अशा ठिकाणी काय असतं की बागायत किंवा कोरडवाहू, तर अशा जमिनीसाठी शेती बागायतीचे दर वार्षिक बाजार मूल्य तक्त्यात नमूद केलेले असतात. तर बिनशेतीसाठी संपूर्ण गावासाठी एकच दर नमूद केलेला असतो. बिगर शेतीसाठी हायवेवरील जमिनी व औद्योगिक बिनशेती संभाव्यता असलेल्या जमिनीसाठी वेगळे दर नमूद असतात. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील शासकीय जमिनीसाठी संभाव्य बिनशेतीचा वापर विचार करून सदर जमीन हायवेवर आहे अथवा इतर आहे याचा विचार करून त्याचे मूल्य दर ठरवणे आवश्यक राहील. एखाद्या गावामध्ये आपण जमिनीच्या संदर्भामध्ये त्या गावाचा एक दर ठरवलेला असतो, परंतु त्याच गावाच्या शेजारून जर हायवे जात असेल, मुख्य काही हे जात असेल तर त्याचे दर त्या हायवेच्या लगत असतात, ते वाढतात. परंतु या ठिकाणी जो दर असतो तो त्या गावातला रेडी रेकनाचा जो दर असतो बाजार मूल्याच्या, तोच दर घ्यावा लागतो. म्हणून आत्ता यापुढे आपण की ज्या ठिकाणी हायवे जाणार आहे किंवा अशा स्वरूपाचं हे होणार आहे त्या ठिकाणचं जो बाजार मूल्य आहे त्या बाजार मूल्य याच्यापेक्षा अधिकचं असलं पाहिजे अशा स्वरूपाचा एक निर्णय मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी हायवेवर नसलेल्या